तर नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा तुमच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप स्वागत आहे मित्रांनो. तर मी पहिला एक व्हिडिओ घेतला मित्रांनो जिन्याविषयी. 4 फुटी जिना होता माझा, मी तो ओपन आहे जिना होता. तर माझी बरेचशा मित्रांची कमेंट आली होती म्हणजे किरण भाऊ तुम्ही 4 फुटी घेतला तो पण व्यवस्थित वाटला म्हणे आम्हाला, पण आम्ही जेणेकरून जो आपण शेतामध्ये असेल किंवा घरी असेल तर 3 फुटाचा आपण जिना करत असतो, तर त्या 3 फुटी जिन्यासाठी आम्हाला तुम्ही व्यवस्थित सांगत आला म्हणून आपण ते कशा प्रकारे केला पाहिजे आणि त्याची कुठली काळजी घेतली पाहिजे. आज आपले सोबत राहुल मिस्त्री आपले एकदम सोपे आणि सरळ भाषेत सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला पण समजणार आहे की 3 फुटी जिना आपण ज्यावेळेस आपल्या घरासाठी बनवतो तर त्या बनवच्या वेळेस आपण कशा प्रकारे त्याची काळजी घेतली पाहिजे आणि जे गज असतील किंवा टीम असतील ते कशा पद्धतीने आपण टाकले पाहिजे एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला सांगणार आहे. राहुल मित्र नमस्कार. राहुल मित्र आपल्या सर्व मित्रांनी एकदम व्यवस्थित सांगा की आपण जवळ घरातला बंगल्याचा जिना असतो 3 फुटी बांधताना आपण कशा प्रकारे काळजी घेतली. सर्वात प्रथम ज्यावेळेस आपण जिना घेतोय त्यावेळेस अशा पद्धतीने ठोकून घेणं फार गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या जिन्याला चढताना जास्त उंच टक्के झाली पाहिजे. बरोबर. म्हणजे त्या हिशोबाने नंतर दुसरा पार्ट राहतो बांधीचा. तर आपण पहिला जो आता मिस्त्रीने सांगितलं 4 फुटाची जिन्याची आपण तुम्ही पहिली बांधी पाहिली असेल पहिल्या व्हिडिओमध्ये, त्याची बांधी थोडी वेगळी होती, याची बांधी वेगळी कारण हा जास्त मोठा नाही ना, थोडा कंपल्सरी जिना आहे जसं आपण सर्वसाधारण सर्वच लोक बनवते त्याकरता असं आपल्याला 2 वे जिना बांधून घेणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस आपल्याला अशी मागे भिंत बांधेल म्हणजे मागे आपल्याला हा पुढचा लोड मागे ट्रान्सफर करण्यासाठी मागे भिंत अवेलेबल आहे, तर त्याकरता आपण अशी मागे बीम घेणं फार गरजेचं आहे. म्हणजे पुढे तुम्ही तबाखडी घेतली असल्यामुळे हे बीम घेणं गरजेचं आहे. हा म्हणजे तो पुढचा लोड हा मागे ट्रान्सफर होणार आहे. म्हणजे पुढे चालून तुम्ही किती पुढे बांधकाम करा, चांगली डिझाईन टाका, म्हणजे कोणतं स्ट्रक्चर म्हणलं जर डिझाईन टाकलं तर काही अडचण येऊ शकत नाही. तर त्या हिशोबाने आपण अशी बीम घेणं मागे गरजेचं आहे, पुढे बी घेणं. ज्यावेळेस बीम आपण लावतो तर त्यावेळेस बीम असे कॉलम मध्ये विहिरी घेणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून अशी एक्स्ट्रा बार बी टाकणं खूप गरजेचं आहे. आता आपण वर 12 mm चे 3 बार गेले, खाली 16 mm चे 2 बार गेले, जेणेकरून आपल्याला जो बीम आहे तो हा मजबूत राहायला पाहिजे आणि पुढचा लोड हा मागे ट्रान्सफर त्यांनी चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. आणि दुसरा पार्ट असेल ज्यावेळेस आपण हा 3 फुटाचा जिना बांधतो त्याला असे येल मारून घेणं खूप गरजेचं आहे, जे असं आपण डबल जाळी म्हणतो त्याला. आणि ज्यावेळेस समजा आपण इथं भिंत जर आपण भविष्यात जर समजा आपल्या मालकाला असं वाटलं आपल्याला चॅनल गेट टाकायचे किंवा दरवाजा टाकायचा तर या ठिकाणी आपण तुम्ही पाहू शकता आपण असं पोट बीम टाकली, पण याला लेंटल बी म्हणतं समजा जास्तच्या भागात वेगळं असं पोट बीम बी आपण टाकून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपला लोड हा आहे ना वरच्यावर राहील, भिंतीचा त्याचा काही संबंध राहणार नाही. म्हणजे भविष्यात तुम्ही भिंत बी काढून टाकली तरी तुम्हाला खाली चॅनल गेट वगैरे बांधून किंवा इथून तुम्ही दोर येण्यासाठी करू शकता. तर अशा पद्धतीने बांधून तुम्ही ना आपला साधा जिना भरू शकता, म्हणजे याची मजबूती बी चांगली राहणार आहे आणि टिकाऊ राहणार आहे. आणि 2 वे असा जिना बांधल्यामुळे काय होणार आहे, आपण सर्वसाधारण शेतकऱ्यांनी वर दाण्याची गोणी किंवा असं काही घेऊन जर चाललो तो हॉबरेट होणार नाही, मजबूती राहणार आहे, जे करून तो नंतर कोसळणार नाही. या अशा पद्धतीने तुम्ही बांधून घेऊ शकता. तर ठीक आहे मित्रांनो, आता ज्या पद्धतीने राहुल मित्र आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने एकदम सरळ भाषा सांगितली की कशा पद्धतीने त्यांनी बीम टाकले, इथं पोट बीम असेल, हे समोरचे बीम असतील, तसं कशा पद्धतीने, कारण की आपला जिना जो असतो तो जिना म्हणजे घराचं नाका असतं आणि तिथं जास्तीत जास्त डिझाईन म्हणजे त्याला बाहेरच्या बाजूने डिझाईन येत असते, तर डिझाईनचा पण लोड भरपूर असतो, तर तो लोड इकडं कॅप्चर करण्यासाठी त्यांनी इकडं बीम घेतली होती. तर अशा पद्धतीने तुमच्या घराचा जिना जर काम चालू असलं आणि अशा पद्धतीने जर तुम्ही काम केलं तर मजबूत पण होईल आणि एकदम म्हणजे आपण काय म्हणू दिसायला पण व्यवस्थित राहतं आणि टिकाऊ पण चांगलं राहतं मित्रांनो. तर मित्रांनो व्हिडिओ कसं वाटलं ते पण मला कमेंट करून नक्की सांगत चला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तुमच्या नवीन जे घर बांधणारे मित्र आहेत त्यांना आपला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.